फक्त विटामातीचं बांधकाम नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात वेदनादायी आणि तेजस्वी अध्याय आहे. 100 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी ही वास्तू उभी केली, ती केवळ कैद्यांना डांबण्यासाठी नाही, तर त्यांच्या मनातली स्वातंत्र्य ज्योत विझवण्यासाठी. याच कालकोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 10 वर्षे मृत्यूशी झुंज देत मरणयातना भोगल्या. त्यांच्यासोबतच इतर 800 क्रांतिकारकांच्या किंकाळ्या या भिंतींनी अनुभवलेल्या आहेत. आज हे प्रत्येक दगड त्यांच्या बलिदानाची गाथा सांगतोय. हे आहे अंदमानचं कुप्रसिद्ध सेल्युलर जेल. आम्ही एअरपोर्टवरून हॉटेलला गेलो, त्याच्यानंतर चेक इन केलं आणि लंच करून आता सेल्युलर जेल पाहायला जात आहोत. सेल्युलर जेल हे अटलांटा पोर्ट ब्लेअर येथे आहे. आमच्या हॉटेलपासून हे डिस्टन्स 10 ते 15 मिनिटांवरती आहे. इथली एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हे इतके लहान बेट असूनही इथले रस्ते खूप छान आहेत. क्वचितच एखादा खड्डा दिसेल, पण ओव्हरऑल बाय रोड ट्रॅव्हल खूपच आरामदायी आहे. हे आहे अंदमानमधलं कुप्रसिद्ध सेल्युलर जेल, ज्याला आपण काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून ओळखतो. एका बाजूला अथांग निळा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांच्या बलिदानाचा आणि ब्रिटिशांच्या अमानवी छळाचा इतिहास. येथे तिकीट दाखवून एंट्री करायची आणि उजव्या बाजूलाच एक गॅलरी आहे, इथे जाता येतं. इथे गेल्यानंतर इथला सगळा इतिहास वाचता येतो आणि इथे बऱ्याचशा इंटरेस्टिंग स्टोरीज लिहिलेल्या आहेत ज्या वाचता येतात. सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 2 ते 5 या वेळेत या जेलमध्ये भेट देता येऊ शकते. सोमवारी जेल टुरिस्टसाठी बंद असते. संध्याकाळी 6 वाजल्यापासून 1-1 तासाने इथे लाईट आणि साऊंड शो सुद्धा होतो. जेलची एंट्री फी 30 रुपये पर पर्सन आहे आणि स्टील कॅमेरा फी 200 रुपये आणि व्हिडिओ कॅमेरा फी 1000 रुपये आहे. 5 वर्षांखालील मुलांसाठी एंट्री फ्री आहे. लाईट आणि साऊंड शोसाठी सेपरेट तिकीट काढावे लागते. सर यहाँ पे इस तरफ आ जाएंगे. रात्री लाईट आणि साऊंड शो याच ठिकाणी दाखवला जातो. नमस्कार सर, मेरा नाम तिरुपति है. आप लोग तभी स्वतंत्र सेनानी थे, सबके योगदान हमारी आज़ादी में दी. बट यहाँ पे सबसे ज़्यादा बंगाल एंड पंजाब के फ्रीडम फाइटर्स की तस्वीरें वहाँ पे देख पाएंगे. जो नहीं देखे रिटर्न में जाते वक्त आप विजिट कर पाएंगे. इसके फर्स्ट फ्लोर में नेताजी सुभाष चंद्र बोस जी की यूनिक कलेक्शन ऑफ फोटोग्राफ्स हैं. उनकी बर्थडे के अवसर पर ऐसे यूनिक येथे गाइडेड टूर्सही होतात. एक गाईड एका वेळी 5 ते 10 जणांच्या ग्रुपचे 200 रुपये घेतात आणि व्यवस्थित माहिती सांगतात. का पहला तिरंगा जिसमें चरखा होती थी, नॉट अशोक चक्र. यहाँ पे ग्राउंड है जिमखाना ग्राउंड नाउ से नेताजी स्टेडियम, जहाँ पे उन्होंने फ्लैग सीधा कि पूरे भारतवर्ष में जितने बड़ी तादाद में क्रांतिकारी रिवॉल्ट कर रहे हैं उनके स्ट्रेंथ को स्प्रेड आउट करें. भारत के सारे प्रांतों में प्रेजेंट होते थे. यूनाइटेड प्रोविंस, सेंट्रल प्रोविंस, मद्रास प्रेसिडेंसी, बॉम्बे, बिहार, वहाँ पे रख सकते थे. उनकी सोच ताकत को कमजोर करना है, स्ट्रेंथ को स्प्रेड आउट करना है. केस कॉन्फ्रेंसिंग, रेलवे ट्रैक केस, पोस्टल केस, 6 years 8 years. हे फाशीघर आहे. येथे एकाच वेळी 3 जणांना फाशी देण्याची व्यवस्था होती. फाशी दिल्यानंतर मृतदेह समुद्रात फेकून दिले जात असत. ब्रिटिशांनी किती जणांना येथे फाशी दिली याच्या काही व्यवस्थित नोंदी ठेवलेल्या नाहीत, पण एका नोंदीनुसार येथे काही कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पकडण्यात आले होते आणि एकाच वेळी 87 जणांना फासावर लटकवण्यात आले होते. हा फाशीघराचा खालचा भाग आहे. हे फ्लॅप्स उघडल्यानंतर ज्या माणसाच्या गळ्यात फास लटकवलेला असायचा तो इथे खालती पडायचा. हे वर्कशॉप आहे जिथे कैद्यांचा छळ केला जायचा आणि त्यांच्याकडून वेगवेगळी कामं करवून घेतली जात. इथे कोलू म्हणजे तेल काढायचं मशीन होतं, ज्याच्यावरती बैलांच्या ऐवजी इथल्या कैद्यांना जुंपलं जायचं. त्यांना दिवसाला 40 पाऊंड तेल काढावंच लागायचं आणि काम पूर्ण न झाल्यास त्यांना मारलं जायचं. याला फ्लॉगिंग फ्रेम म्हणतात. येथे कैद्यांना बांधून शरीरावर जखमा होईपर्यंत फटके मारायचे आणि तागाचे खडबडीत कपडे घालायला जायचे, ज्यामुळे अंगावर जखमा व्हायच्या. याला क्रॉस बार फेटर म्हणतात. सायकोलॉजिकल टॉर्चर म्हणून कैद्यांना असं चेनमध्ये बांधून ठेवले जायचे.
1857च्या उठावानंतर खडबडून जागे झालेल्या ब्रिटिशांनी क्रांतिकारकांना जरब बसावी म्हणून हे जेल बांधायला घेतले. त्यांनी 1893 मध्ये याचे काम सुरू केले आणि 1906 मध्ये ते पूर्ण झाले. एका कैद्याचा दुसऱ्या कैद्याशी संपर्क येऊ नये म्हणून अशा प्रकारे या खोल्यांची तोंडे समोरासमोर नसून भिंतींकडे होती. एका विंगची मागची बाजू आणि दुसऱ्या विंगची समोरील बाजू अशा प्रकारे बनवली होती की कैद्यांना समोर कोणीही दिसू शकणार नाही. सुमारे 600 ते 700 कैद्यांनी हे जेल बांधण्यासाठी काम केले. त्या काळी सुद्धा हे जेल बनवायला 5 लाख रुपयांचा खर्च आला होता. या बांधकामासाठी दगड बर्मामधून मागवला होता. जेलमध्ये एकूण 696 खोल्या म्हणजेच सेल्स होत्या म्हणून याला सेल्युलर जेल म्हणतात. इथल्या वरच्या मजल्यावर जेलचे डिझाईन ठेवले आहे. या जेलचे डिझाईन ब्रिटिश तत्वज्ञ जेरेमी बेंथम यांच्या पॅनॉप्टिकॉन संकल्पनेवर आधारित होते. या जेलला 7 विंग्स होत्या आणि मध्यभागी एक सेंट्रल टॉवर होता जिथून सर्व कैद्यांवरती नजर ठेवली जायची. जेलचा हा नकाशा पाहिल्यानंतर लक्षात येतं की ही किती इफिशियंट डिझाईन होती. फक्त एका सेंट्रल टॉवरमुळे 7ही विंग्सवरती लक्ष ठेवणं खूप इझी होऊन जायचं. सेल्युलर जेल हे अंदमानमधलं सगळ्यात जास्त टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे इथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. इथल्या प्रत्येक खोलीचा आकार 13.5 बाय 8 फूट इतका लहान होता आणि जमिनीपासून 3 मीटर उंचावरती एक छोटी खिडकी होती जेणेकरून कैदी एकमेकांना बिलकुल पाहू शकणार नाहीत. या जेलमधलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची कोठडी. येथे सर्वात जास्त गर्दी पाहायला मिळते. त्यांना इथे 50 वर्षांची म्हणजेच 2 जन्मठेपांची शिक्षा झाली होती. सावरकर येथे 1911 ते 1921 या काळात होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे भाऊ गणेश सावरकरही याच जेलमध्ये होते, पण 2 वर्षे त्यांना याचा पत्ताही नव्हता. सावरकरांनी या जेलच्या भिंतींवरती काट्याकुटांनी कविता लिहिल्या होत्या. काही वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे भेट देऊन मेडिटेशन केले होते. आजही हजारो टुरिस्ट येथे सावरकर यांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी येत असतात. आजही या खोलीमध्ये घोंगडी आणि काही प्रतिकात्मक भांडी ठेवलेली आहेत. येथे फक्त सावरकर नाही तर अजूनही 800 क्रांतिकारी डांबून ठेवले होते. यात बटुकेश्वर दत्त, सचिंद्रनाथ सान्याल आणि उल्हासकर दत्त यांसारख्या अनेक थोर क्रांतिकारकांनी येथे सजा भोगली होती. या सर्वांची नावे या भिंतींवरती कोरली आहेत. 1932 मध्ये कैद्यांनी चांगल्या अधिकारांसाठी 44 दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी ते मोडण्यासाठी ब्रिटिशांनी बळजबरीने नळीद्वारे दूध पाजण्याचा प्रयत्न केला. त्यात महावीर सिंह, मोहन किशोर नामदास आणि मोहित मोइत्रा यांचा मृत्यू झाला. हा व्ह्यू इथल्या सेंट्रल टॉवरवरून दिसणारा आहे. इथे आल्यानंतर दिसतं की 7च्या ऐवजी फक्त 3च विंग्स दिसत आहेत. मूळतः 7 विंग्सने बांधलेल्या या इमारतीला 1941च्या भूकंपात मोठं नुकसान झालं होतं. नंतर दुसऱ्या महायुद्धात जपानी लोकांनी 2 विंग्स पाडले. त्यातल्या विटांचा त्यांनी बंकर बनवण्यासाठी वापर केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950च्या दशकात जवळच्याच गोविंद वल्लभ पंत रुग्णालयासाठी जागा मोकळी करण्यासाठी आणखी 2 विंग्स पाडण्यात आले. आज फक्त टेहळणी बुरुज आणि 3 विंग्स, विंग नंबर 1, 6 आणि 7 शिल्लक आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इथे एक मोठा राजकीय उलटफेर झाला. मार्च 1942 मध्ये जपानी सैन्याने अंदमान बेटांवरती आक्रमण केले आणि सेल्युलर जेलसह संपूर्ण बेटाचा ताबा मिळवला. ज्या ब्रिटिशांनी भारतीयांना इथे डांबले होते आता ते स्वतःच इथे कैदी बनले. जपानी सैन्याने ब्रिटिश युद्धकैदी आणि ब्रिटिशांना साथ देणाऱ्या संशयित भारतीयांना याच कोठडींमध्ये बंद केले. इतकेच नाही तर इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अनेक सदस्यांनाही जपान्यांनी इथे अतोनात छळ करून ठार मारले. याच काळात ही बेटे नावापुरती का होईना पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारच्या नियंत्रणाखाली आली. 30 डिसेंबर 1943 रोजी नेताजींनी पोर्ट ब्लेअरच्या जिमखाना मैदानावर
पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावला. त्यांनी आझाद हिंद सेनेचे जनरल लोगनाथन यांना या बेटाचे गव्हर्नर म्हणून घोषित केले. नेताजींनी जगाला ठणकावून सांगितले की आझाद हिंद सरकार हे केवळ परदेशातून चालणारे सरकार नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष भारतीय भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केली आहे. पण हा काळ फार काळ टिकला नाही. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला आणि जपानने शरणागती पत्करली. त्यानंतर महिनाभराने म्हणजेच 7 ऑक्टोबर 1945 रोजी ब्रिटिश ब्रिगेडियर सॉलोमन्स यांच्या नेतृत्वाखाली 116व्या इंडियन इन्फंट्रीने पुन्हा या बेटाचा आणि जेलाचा ताबा मिळवला. अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या पूर्वी काही काळातच जेलने सत्तेचे अनेक चढउतार पाहिले. या गॅलरीमध्ये त्या काळचे बरेच न पाहिलेले फोटोज प्रदर्शन म्हणून लावलेले आहेत. ही इथली स्वातंत्र्य ज्योत आहे. सेल्युलर जेलचा अमानवीय इतिहास मागे सारून 11 फेब्रुवारी 1979 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि ते जनतेसाठी खुले झाले. त्यानंतर 10 मार्च 2006 रोजी या जेलच्या निर्मितीला 100 वर्षे पूर्ण झाली. या शताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये इथे सजा भोगलेल्या अनेक माजी क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला होता. इथे शुल्क रचना, गाईडलाईन्स आणि ओव्हरऑल जेलचा मॅप दाखवलेला आहे. जेलच्या समोरच वीर सावरकर पार्क आहे, येथे शिक्षा भोगलेल्या क्रांतिकारकांचे पुतळे लावलेले आहेत. त्या पुतळ्यांच्या खाली त्यांची नावं आणि त्यांच्या कार्याबद्दल लिहिलेले आहे. यानंतर आम्ही जवळच एका बीचवरती फिरायला गेलो, कारण लाईट अँड साऊंड शो सुरू होण्यासाठी थोडा वेळ होता. रात्र होताच आम्ही पुन्हा सेल्युलर जेलमध्ये परत आलो इथला लाईट अँड साऊंड शो पाहण्यासाठी. लाईट अँड साऊंड शोचे जे तिकीट असतं ते वेगळं घ्यायला लागतं आणि ते खूप आधी बुक करायला लागतं. आमच्या ट्रॅव्हल एजंटने ऑलरेडी ते बुक केलेले असल्यामुळे आम्हाला आमची तिकीटं मिळाली आणि आम्ही टाईम होताच आतमध्ये प्रवेश केला. इथला लाईट अँड साऊंड शो हा खूपच सुंदर असतो. या शोमध्ये या जेलबद्दल संपूर्ण माहिती सांगितली जाते. याच्या कन्स्ट्रक्शनपासून ते इथे किती क्रांतिकारी डांबले होते, त्यांच्यावरती कसे अन्याय केले जात होते, ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर याच्यामध्ये जे जे काही चेंजेस करण्यात आले ते संपूर्ण या एका शोमध्ये सांगितले जातात. हा शो मी पाहिलेला सगळ्यात बेस्ट लाईट अँड साऊंड शो आहे आत्तापर्यंतचा. हा शो पाहिल्यानंतर उर देशप्रेमाने भरून येतं. सर्व क्रांतिकारकांच्या कर्तृत्वाला सलाम करून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलकडे निघालो.